घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। मय्यद अक्काबाईच्या मृत्यू संशयास्पद असून आरोपींची कसून चौकशी करून बेड्या ठोका म्हणून एसपींना दिले निवेदन। धुळे महानगरपालिकेमार्फत अतिक्रमणधारक समविषम नियम न पाळणारे यांच्यावर केली दंडात्मक कारवाई। मय्यद अक्काबाईचा मृत्यू संशयास्पद आरोपींची चौकशी करून आरोपींना बेड्या ठोका म्हणून होम डीएसपी रवींद्र द सोनवणे, पोलीस उपअधीक्षक यांना प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे व तक्रारदार दशरथ विठोबा कोळपे वडील यांनी निवेदन दिले। दिनांक 19/7 रोजी मय्यद अक्काबाईच्या नानू ठेलारी व 19 राहणार बुरजड येथील शेतातील विहिरीत प्रेत आढळून आले होते। सोनगीर पोलिसात आत्मसात मृत्यूची नोंद झाली। मय्यदाचे पुरावे देऊनही सोनगीर पोलीस अधिकारी अजून तपास करीत नाही। 15 ते 20 दिवस उलटून गेल्यावरही तपास लागत नाही। सोनगीर पोलिसांना मय्यद मुलीला घेऊन जाणारा व्यक्तीचा पुरावाही दिला तरी थम्म्या गतीने चौकशी सुरू आहे। जे आरोपी आहेत त्यांच्या पुरावा सहित रेकॉर्डिंग सादर करून हे तपास का लागत नाही, खुनाचा गुन्हा असून आरोपीचे पुरावे देऊन का सापडत नाही हे विशेष आहे। म्हणून माननीय एसपी साहेबांना प्रत्यक्ष भेटून सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी आश्वासन दिले वरिष्ठांमार्फत तपास करून लवकर मय्यद मुलीला न्याय दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले। लवकर तपास लागला नाही तर ठेलारी महिला समाजातर्फे मोर्चा काढून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाईल असे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी सांगितले। महाराष्ट्र ठेलारी महासंघ प्रदेशाध्यक्ष 19/7/2021 रोजी बुरजड गावातनं अक्काबाई दशरथ ठेलारी नामक मुलगी 4 मुलांनी फूस लावून सनी पळून नेली। तिला प्रथमदर्शनी गावातल्या एका व्यक्तीने पाहिलं की 4 मुलांबरोबर गेलेली, तर ती पळून गेली। या संदर्भात त्या मुलीचे आईवडील व आजी आजोबा सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास गेले, तर त्यांनी सांगितलं की आत्ता ती मिसिंग झालेली आहे, 12 तास तुम्ही तिचा शोध घ्या, 12 तासानंतर आपण तिची कंप्लेंट नोंदवून घेऊ, 12 तासाच्या पहिले केस मिसिंग केस घेता येत नाही। दुसऱ्या दिवशी यांनी परत अजून त्या रात्रीत जे काही आरोपी आहेत त्यांच्या नातेवाईकांना फोन केले व गावातही शोधाशोध केली पण मुलगी आढळून आली नाही। दुसऱ्या दिवशी वापस सोनगीर पोलीस स्टेशनला मिसिंग केस दाखल करण्यास गेले। त्यांनी सांगितलं की आम्ही मिसिंग केस घेतो, परंतु मिसिंग केस दाखल करून घेतल्यानंतर कुठलाही तपास केला नाही। 21/7/2020 रोजी सकाळी बुरजड गावामध्ये एका विहिरीमध्ये त्या मुलीचं प्रेत आढळून आलं। त्या प्रेत सापडल्यानंतर सोनगीर आरोग्य केंद्राला तिचं PM केलं आणि ते PM केलं। त्या PMवर आमचा ठेलारी समाजाचा भरोसा नव्हता म्हणून आम्ही PM ची मागणी केली। वापस धुळ्याला जिल्हा आरोग्य सिव्हिल हॉस्पिटलला तहसीलदार साहेब व PI साहेब यांच्यासमोर इन कॅमेरा PM झालं। आज त्या घटनेला 15 दिवस उलटून गेले पण कुठल्याही प्रकारची फक्त ईडी दाखल केलेली आहे मोवाडी पोलीस स्टेशनला, पण त्या आरोपींविरुद्ध आजपर्यंत कुठलाही खटला दाखल झालेला नाही। त्या अनुषंगाने आम्ही आज SP साहेबांची भेट घेतली ठेलारी समाजाच्या शिष्टमंडळाने व जी काही मुलगी होती मयत मुलगी तिचे वडील व नातेवाईक यांनी आणि साहेबांना आम्ही आमची कैफियत मांडली की व त्या आरोपींवर 302 व 376 या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन तरी आरोपींवर
गुन्हा दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी असं आम्ही मागणी केली आहे. त्या अनुषंगाने साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी होम DSP साखरी डोंगरे साहेबांना फोन करतो आणि ते काय आहे त्या केसची चौकशी करून सनी लवकरात लवकर तुम्हाला केस संदर्भात अहवाल सादर करतो एवढं सांगून सनी आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. येणाऱ्या काळात जर ते आश्वासन जर नाही आम्हाला त्या अनुषंगाने काही कारवाई होताना दिसली तर येणाऱ्या काळात आम्ही महिलांचा मोर्चा काढून सनी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे येणाऱ्या काळात मागणी करणार आहोत. धुळे महानगरपालिकेमार्फत अतिक्रमणची तक्रार पाहणी करताना अतिक्रमण अधिकारी प्रशांत जाधव व सहकार्य कर्मचारी आणि कोरोना महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सिंग व मास्क न लावणारे यांच्यावरती देखरेख केली जात आहे. आज अग्रेशन चौकातील नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ बसणारे विक्रेते यांच्यावर कारवाई व समज देऊन हटवण्यात आले. तसेच तराजू काठीही जप्त केले. 12 पत्तर येथील सीमा ऑटो पार्ट्स व वाडी भुकर रोडवरील होम डेअरी यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे व मास्क न लावणे आणि सम विषम धारकांचे नियम न पाळणारे यांनाही कायदेशीर दंड करण्यात आला. जोपर्यंत कोरोना महामारी आहे पेशंट रुग्ण वाढू नये म्हणून मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे असे अतिक्रमण अधिकारी प्रशांत जाधव यांनी माहिती दिली. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत